तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मामध्ये लहान मुलांच्या शवाला का जाळले जात नाही? तर मंडळी, सनातन धर्मात असे मानले जाते की मोक्षाची प्राप्ती चितेच्या अग्नीनेच होते. मग लहान आणि निष्पाप मुलांसाठी हा नियम का बदलतो? त्या कोमल देहाला अग्नीला अर्पण करणे शास्त्रांमध्ये वर्ज्य का मानले गेले आहे? तुम्हाला माहीत आहे का की याच अग्नीसमोर एक असा देहही येतो ज्याला स्पर्श करायला अग्नीलाही भीती वाटते. असा एक मृतदेह ज्याला पाहून अग्निदेवही आपले हात मागे घेतात. हिंदू धर्मात सर्वांना जाळले जाते, पण लहान फुलांसारख्या मुलांना नाही. त्यांना थंड मातीत अंधाऱ्या गर्भात पुन्हा झोपवले जाते का? हा प्रश्न साधा वाटू शकतो, पण याचे उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. या गूढ रहस्याचा उलगडा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदांसमोर केला होता. शेवटी ते दिव्य कारण काय होते हे ऐकून नारदजीही स्तब्ध झाले. चला या व्हिडिओत त्या परम सत्याचा पडदा उघडूया. एकदा द्वारकेची संध्याकाळ आज काहीशी वेगळी होती. रोज वाऱ्यात असणारी शीतलता आज एका विचित्र शांततेने बदलली होती. समुद्राच्या लाटा ज्या नेहमी आपल्या गर्जनेने किनाऱ्यांना जागा ठेवत, आज जणू मौन धारण करून एखाद्या अनिष्टाची वाट पाहत होत्या. श्रीकृष्ण आपल्या महालाच्या उपवनात एकटे बसले होते. त्यांच्या बोटांखाली त्यांची प्रिय बासरी होती, जिचा नाद तीनही लोकांना मंत्रमुग्ध करतो. पण आज त्यांचे ओठ स्थिर होते. ते काही वाजवत नव्हते, फक्त शून्याकडे पाहत होते. जणू येणाऱ्या वादळाचा संकेत देणारी शांतता ते ऐकत होते. तेवढ्यात आकाशमार्गातून एक ध्वनी घुमला, पण तो द्वारकेला परिचित असा नव्हता. वीणेची तुटक बेसूर तान ऐकू आली, ज्यात संगीतापेक्षा वेदना अधिक होत्या. नारद मुनी प्रगट झाले. त्यांच्या आगमनाने नारायण नारायणचा उल्हास भरून येतो. ते आज पूर्णपणे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर जिज्ञासा नव्हती, नवी बातमी सांगण्याचा उत्साह नव्हता, तर खोल वेदना आणि न सुटलेली गुंतागुंत दिसत होती. डोळ्यांतील चमक हरवली होती. तिच्या जागी असा प्रश्न होता ज्याने त्यांची शांती हिरावून घेतली होती. श्रीकृष्णांनी वळून न पाहताच त्यांच्या मनात डोकावत म्हणाले, देवर्षी, आज तुमच्या वीणेचे तार बेसूर का आहेत? हे कधीच घडत नाही. आणि तुमच्या मनातील हा कोलाहल तो बाहेर उठलेल्या समुद्री वादळापेक्षाही अधिक तीव्र आहे. आज तुम्ही समाधान घेऊन नव्हे, शंका घेऊन आला आहात. नारद मुनी श्रीकृष्णांच्या चरणांपाशी बसले. त्यांचे शरीर शिथिल झाले. त्यांनी खोल श्वास घेतला आणि जड स्वरात म्हणाले, केशवा, तुम्ही अंतर्यामी आहात, तरीही आज मला सांगावेच लागेल. आज मी मृत्यूलोकातून या पृथ्वीवरून एक असा प्रसंग पाहून आलो आहे ज्याने माझे सारे ज्ञान, सारे तर्क आव्हानासमोर उभे केले आहेत. प्रभू, मी तिथे मृत्यूची 2 रूपे पाहिली. एका बाजूला मी एका पुत्राला पाहिले. त्याच्या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला होता. देह जर्जर झाला होता. त्याने पूर्ण विधी विधानाने चिता रचली. अग्नीने त्या देहाला भस्म केले, पंचतत्वात विलीन केले आणि तिथे उभे असलेल्या सर्वांनी हात जोडून म्हटले, यांना मुक्ती मिळाली. ते दृश्य समाधान देणारं होतं केशवा. नारदांचा स्वर अचानक थरथरला. आवाजात काळजाला चटका देणारी ओल आली. पण त्याच वेळी त्याच स्मशानाच्या दुसऱ्या ओसाड कोपऱ्यात मी एका दुर्दैवी मातेला पाहिले. तिच्या कुशीत तिचा 3 वर्षांचा मृत बालक होता. फुलासारखा कोमल देह. प्रभू, ती माता आपल्या बाळाला अग्नी देऊ शकली नाही. लोक म्हणाले, मुलांना जाळत नाहीत. आणि त्या मातेच्या आक्रोशात त्या बाळाला थंड अंधाऱ्या मातीत गाडण्यात आले. नारद आवेशात विचारू लागले, का केशवा? हा भेद का? त्या लहान मुलाला मुक्ती नको का? अग्नी त्याच्यावर दया करत नाही का? आपण म्हणतो की अग्नी पावन आहे, तो सर्व काही शुद्ध करून आत्म्याला मुक्त करतो. मग त्या निष्पापाला त्या शुद्धीपासून वंचित का ठेवले गेले? त्याला किड्या मोकड्यांच्या मध्ये मातीत का दाबले गेले? जर अग्नीच मोक्षाचे द्वार असेल, तर त्या बाळासाठी ते द्वार का बंद होते? हे अन्याय नाही तर काय आहे? श्रीकृष्ण हळूच हसले, पण ती हसू विनोदाचे नव्हते. त्यांच्या डोळ्यात करुणेचा अथांग सागर होता. अत्यंत संयमाने ते म्हणाले, देवर्षी,
जे तुम्हाला मानवी दृष्टिकोनातून अन्याय वाटते ते प्रत्यक्षात सृष्टीचे सर्वात गूढ विज्ञान आहे, जे केवळ योगीलाच उमगते. अग्नीचे धर्म आहे जाळणे. तो अशुद्धी भस्म करतो, संस्कारांचे आणि कर्मबंधांचे छेद करतो. पण देवर्षी, कधीकधी अग्नीही विवश होतो. त्याचाही ताप थंड पडतो जेव्हा त्याच्यासमोर जीवन आपल्या सर्वात शुद्ध निर्दोष रूपात उभे राहते. नारदांनी आश्चर्यचकित होऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारले, विवश? तीनही लोकांना भस्म करण्याची क्षमता असलेले अग्निदेव विवश? हे कसे शक्य आहे प्रभू? निरागसता अग्नीपेक्षाही मोठी आहे का? श्रीकृष्ण त्यांच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाले, हो देवर्षी, निरागसतेचे तेज अग्नीच्या तापापेक्षा कितीतरी अधिक असते. हे परम सत्य समजावण्यासाठी मला तुम्हाला त्या प्राचीन काळात घेऊन जावे लागेल, जेव्हा स्वतः अग्निदेवांना प्रकट होऊन ऋषींसमोर आपली विवशता स्वीकारावी लागली होती. मन शांत करा आणि ध्यानपूर्वक ऐका. ही कथा महान ऋषी उग्रतपा आणि त्यांच्या त्या पुत्राच्या चितेची आहे, जी कधीच जळली नाही. श्रीकृष्णांनी अतिथीची पाने उलटवत कथा सुरू केली. ही गोष्ट सत्ययुग आणि त्रेतायुग यांच्या संधिकालातील आहे, जेव्हा पृथ्वीवर मंत्रशक्ती आजपेक्षा कितीतरी अधिक प्रबळ होती. भयानक आणि रहस्यमय दंडकारण्य वनाच्या मध्यभागी, जिथे विशाल वृक्षांच्या छायेत दिवसा देखील रात्रीसारखा अंधार असायचा आणि जिथे सूर्यकिरणांनाही जमिनीला स्पर्श करण्याची भीती वाटायची, तिथे ऋषी उग्रपतांचा आश्रम होता. उग्रतपा नाव तसे व्यक्तिमत्व. त्यांच्या क्रोधाग्नीची तीव्रता इतकी प्रचंड होती की वनातील हिंसक पशु, सिंह आणि व्याघ्रही त्यांच्या आश्रमापासून कोसळ दूर राहत. त्यांनी वर्षानुवर्ष केवळ वायुपान करून एका पायावर उभे राहून अंगठ्याच्या बळावर असे घोर तप केले होते की इंद्राचे सिंहासनही डगमगू लागले होते. त्यांच्याकडे सिद्धी होत्या, प्रकृतीला वश करणाऱ्या मंत्रांची शक्ती होती आणि काळालाही आव्हान देण्याचा एक गर्विष्ठ असा विश्वास होता. जीवनाच्या संध्याकाळी जेव्हा त्यांचे शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले, तेव्हा विधात्याने त्यांची सर्वात मोठी परीक्षा घेतली. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नाव ठेवले गेले चैतन्य. चैतन्य साधा बालक नव्हता देवर्षी. त्यांच्या डोळ्यात असे अलौकिक तेज होते की जो कोणी त्याला पाहायचा तो आपले सारे दुःख आणि थकवा विसरून जायचा. ऋषी उग्रतपा, जे कधी देवतांपुढेही नतमस्तक झाले नव्हते, आता आपल्या पुत्राच्या बोबड्या बोली आणि निष्कलंक हास्यापुढे विवश झाले होते. वज्रासारखे कठोर असलेले त्यांचे हृदय आता मात्र मेणासारखे वितळले होते. त्यांना गर्व होता की त्यांचा पुत्र अजर अमर आहे, कारण तो एका महातपस्व्याची संतती आहे, ज्यावर मृत्यूची सावलीही पडू शकत नाही. पण नियती कोणाच्याही अहंकाराला क्षमा करत नाही. चैतन्य केवळ 3 वर्षांचा झाला असतानाच एका अमावस्येच्या रात्री आश्रमाचे वातावरण अचानक बदलले. वारे किंचाळू लागले, कोरडी पाने वावटळी बनून नाचू लागली, आश्रमातील गायी भयाने हंबरडू लागल्या. संध्याकाळपर्यंत अंगणात खेळणारा चैतन्य अचानक बेशुद्ध होऊन कोसळला. त्याचे शरीर बर्फाच्या शिळेसारखे थंड पडू लागले, पण त्याचे कपाळ अग्नीप्रमाणे तापत होते. ऋषी उग्रतपा घाबरून गेले. त्यांनी आपल्या सर्व सिद्धी साठवलेले सारे ज्ञान पणाला लावले. त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा असा जप केला की त्याचा नाद संपूर्ण दंडकारण्य वनात घुमू लागला. त्यांनी पाताळ आणि आकाशातून दुर्मिळ औषधी मागवून त्या दळून बालकाच्या कंठात घातल्या, पण त्या रात्री मंत्र शक्तहीन ठरले. औषधी मातीसारख्या निष्प्रभ झाल्या. असे वाटत होते की स्वयं यमराज अदृश्य रूपात आश्रमाच्या द्वारी उभे राहून ऋषींच्या प्रत्येक प्रयत्नांची मौन उपवासाने थट्टा करत आहेत. ब्रह्ममुहूर्ताच्या अगदी आधी, जेव्हा पहाटेचा तारा उगवणारच होता, चैतन्याचे श्वास थांबले. एक खोल हुंदका आणि मग सर्व शांत. ते नन्हेसे फूल उमलण्याआधीच कोमेजून गेले. ऋषी उग्रतपांचा विलाप प्रथम शोकात आणि नंतर भयानक क्रोधात बदलला. त्यांनी आकाशाकडे मुठी आवळून गर्जना केली, मी आयुष्यभर धर्म पाळला, कठोर तप केले आणि मला हे फळ मिळाले. मी माझ्या पुत्राला साधा मृत्यू मरू देणार नाही. मी त्याला मोक्ष देईन, असा परम मोक्ष जो देवतांनाही दुर्लभ आहे.
ऋषींनी संकल्प केला की ते आपल्या पुत्राचा अंत्यसंस्कार साध्या लाकडांनी नव्हे तर विशिष्ट मलयगिरी चंदन आणि देवकाष्ठाने करतील. स्मशानघाटावर भव्य चिता सजवली गेली. ऋषींनी त्यात इतके शुद्ध तूप ओतले की त्याच्या सुवासाने संपूर्ण वन दरवळून गेले, जणू यज्ञ सुरू झाला होता. ऋषी उग्रतपांनी थरथरत्या हातात पेटती मशाल घेतली. त्यांच्या डोळ्यांमध्ये लालसर झळाळी होती. अश्रू आणि क्रोध यांच्या मिश्रणाने ते धगधगत होते. त्यांनी मंत्र उच्चारले, हे अग्ने, हे पावका, हा देह स्वीकार, याला पंचतत्वात विलीन कर आणि परमगती प्रदान कर. ऋषींनी संपूर्ण वेगाने मशाल चितेत टाकली. कोरडी लाकडे तुपाने भिजलेली होती. नियमानुसार ती बारुदासारखी भडभडून पेटायला हवी होती. ज्वाळा उठल्या देखील. त्यांनी लाकडांना आपल्या कुशीत घेतले. नृत्य करत असलेल्या ज्वाळा वर चढू लागल्या. पण देवर्षी, तेथे एक चमत्कार घडला. ज्या क्षणी त्या ज्वाळा बालक चैतन्याच्या कोमल देहाकडे सरकल्या, त्या विझून गेल्या. जणू त्या ज्वाळांना त्या देहाला स्पर्श करण्याचीच भीती वाटत होती. जणू कुणीतरी अदृश्य हुंकर मारून त्या ज्वाळा विझवून टाकल्या असाव्यात. ऋषी थक्क झाले. त्यांनी विचार केला, कदाचित वारा जोरात असेल. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. अधिक तूप ओतले, कापूर पेटवला, पुन्हा आग लावली, अग्निदेवांचे आवाहन केले, पण परिणाम तोच. लाकडे जळत होती. मात्र बालकाच्या देहाजवळ येताच अग्नी आपला स्वभाव सोडून देत होता. थंड पडत होता. चिता धगधगत होती, पण बालकाचा देह फुलासारखा ताजा आणि सुरक्षित होता. अग्नी त्याला स्पर्श करण्यासही तयार नव्हता. यावेळी जे दृश्य दिसले ते अंगावर शहारे आणणारे होते. चितेच्या चारही बाजूंनी ज्वाळा उग्रपणे नाचत होत्या. लाकडे धगधगून जळत होती, पण त्या ज्वाळांच्या मध्यभागी ठेवलेला बालकाचा देह पूर्णपणे सुरक्षित होता. त्याच्या रेशमी वस्त्रांचा एक धागा सुद्धा जळालेला नव्हता. असे वाटत होते जणू अग्नीच्या ज्वाळा त्या देहाजवळ जात आणि भयभीत होऊन मागे हटत होत्या. अगदी तसेच जसे एखादा विषारी साप आपल्या शिकाराला अपेक्षेपेक्षा अधिक शक्तिशाली समजून भीतीने मागे सरकतो. सर्व काही भस्म करण्यासाठी ओळखला जाणारा अग्नी आज एका मुलाला स्पर्श करण्याचे धाडसही करू शकत नव्हता. हे अकल्पनीय दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या इतर मुनी आणि शिष्यांचा संयम तुटला. स्मशानातील निस्तब्धता कुजबूज आणि गोंधळात बदलली. कुणी भीतीने थरथरत म्हणत होते, हा बालक शापित आहे का? तर कुणी शंका व्यक्त करत होते, कुठल्या तरी पिशाचाची छाया आहे का, जिने अग्नीला बांधून ठेवले आहे? अखेर अग्निदेव स्वतःची आहुती स्वीकारत का नाहीत? सर्वत्र भय आणि संभ्रमाचे वातावरण होते. आत्तापर्यंत धैर्य धरून बसलेले ऋषी उग्रतपा हे सर्व ऐकून कोसळले. त्यांना वाटले, हे अग्निदेवांचा अहंकार आहे, जे त्यांच्या पुत्राचा अपमान करत आहे. एका पित्याची माया आणि एका महान तपस्व्याचा अहंकार आमने सामने आले. त्यांचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. ऋषींनी आकाशाकडे पाहून भीषण गर्जना केली, अग्नी, तू माझ्या संयमाची परीक्षा घेत आहेस. तुला आठवत नाही का मी कोण आहे? मी उग्रतप आहे. जर तू माझ्या पुत्राच्या नश्वर देहाला जाळू शकत नसशील तर याचा अर्थ तुझ्यात ती पवित्रता उरलेली नाही. तू अपवित्र झाला आहेस. क्रोधाच्या अतिरेक्यात त्यांनी आपल्या कमंडलूतून जल काढले. श्राप देण्यासाठी त्यांचा हात वर उचलला गेला. वातावरणात वीज चमकली. त्यांनी आव्हान दिले, अग्नी, याच क्षणी प्रकट हो आणि कारण सांग, अन्यथा आज मी माझ्या तपोबलाने तुला श्राप देऊन या सृष्टीतून कायमचा लुप्त करीन. तेवढ्यात एक भयानक गर्जना झाली, जिने पृथ्वी आणि आकाश हादरून गेले. स्मशानाची भूमी थरथरू लागली. चितेच्या विझलेल्या राखेतून एक विशाल स्तंभासारखा प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका तीव्र होता की डोळे दिपून गेले. तापमान इतके वाढले की दूर उभ्या असलेल्या लोकांची त्वचा भाजू लागली. स्वयं अग्निदेव प्रकट झाले. त्यांचे रूपही विराट होते. 7 जिव्हा ज्वाळांसारख्या लपलपत होत्या आणि आकाशाला स्पर्श करत होत्या. पण आश्चर्य, त्यांच्या डोळ्यांत ऋषींबद्दल क्रोध नव्हता, तर एक विचित्र विवशता होती, एक असहाय्यता होती. अग्निदेवांचा आवाज ढगांच्या गडगडासारखा गंभीर होता.
थांब उग्रतपा, अनर्थ करू नकोस. वर्षानुवर्ष मिळवलेले तुझे तपोबल क्रोधाच्या भरात श्राप देण्यास व्यर्थ वाया घालवू नकोस. ऋषी उग्रतपा, जे क्रोधातही पुत्रवियोगाच्या वेदनेत जळत होते, रडत आणि ओरडत म्हणाले, मग का जाळत नाहीस? माझ्या पुत्राचा देह दगडाचा आहे का? तू लंका जाळलीस, तू खांडववन जाळलेस, क्षणात संपूर्ण विश्व भस्म करू शकतोस, तर या 3 हातांच्या बालकाला जाळताना तुझे हात कापत आहे. न्याय करा अग्नी, न्याय करा. अग्निदेव अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात म्हणाले, ऋषीवर, आपला क्रोध त्याग आणि आपली दिव्य दृष्टी उघडा. सत्य काय आहे ते पहा. मी दाहक आहे, मी जाळतो, पण मी काय जाळतो? मी देह जाळत नाही, मी त्या अशुद्धतेला जाळतो जी आत्म्यावर थरांप्रमाणे चढलेली असते. अग्निदेवांनी सृष्टीचा नियम स्पष्ट करत पुढे सांगितले, ऋषीवर, मनुष्य जेव्हा जीवन जगतो तेव्हा तो कर्म करतो. तो खोटे बोलतो, कपट करतो, वासनांमध्ये बुडतो, क्रोध करतो, प्रेम द्वेषाची अदृश्य बंधने निर्माण करतो. हे सर्व संस्कार बनून त्यांच्या देहाच्या रोमरोमात हाडांमध्ये मुरून जातात. त्यामुळे देह कठोर आणि अशुद्ध होतो. त्यानंतर मृत्यू झाला, आत्मा त्या अशुद्ध देहाला सोडू इच्छित नाही, कारण त्याच्याशी तिचा मोह जडलेला असतो. तेव्हा त्या मोहाच्या बंधनांना तोडण्यासाठी मला अग्नीला त्या अशुद्ध देहाला जबरदस्तीने जाळून नष्ट करावे लागते. 10 संस्कार म्हणजे देह नष्ट करणे नाही, तो त्या अशुद्धतेविरुद्धचा एक युद्ध आहे जी आत्म्याला मुक्त होऊ देत नाही. मग अग्निदेवाने त्या मृत बालकाकडे इशारा केला आणि प्रथमच देवतेच्या मुखावर नमनभाव दिसला. ते म्हणाले, परंतु याला पहा ऋषीवर, आपल्या दिव्य दृष्टीने याचे मस्तक वाचा. या नन्ह्या जीवाने जीवन पाहिलेच कुठे आहे? त्याच्या मनात मीचा अहंकार नाही, तूचा द्वेष नाही. याने कधी खोटे बोलले नाही, कधी कुणाचे वाईट चिंतले देखील नाही. त्याच्या आत्म्यावर कर्माची पापपुण्याची एकही परत नाही. ऋषीवर, हा देह नाही, ही गोठवलेली दवबिंदू आहे. हा साक्षात ईश्वराचा विशुद्ध रूप आहे. अग्निदेवांचा स्वर आता विनम्र झाला आणि प्रार्थनापूर्वक झाला. मी अशुद्धता जाळू शकतो, पवित्रता नाही. जे आधीचं कुंदन आहे ते आगीत टाकून मी काय शुद्ध करणार? जर मी याला जाळण्याचा प्रयत्न केला तर ते ब्रह्महत्येसमान महापाप ठरेल. ऋषीवर, समजा हा कच्चा घडा आहे. कुंभार पक्का घडा फोडू शकतो, पण कच्चा घडा ना आगीत भाजला जातो ना फोडला जातो. कच्चा घडा तुटला तर तो फेकून दिला जात नाही, त्याला पुन्हा ओलसर मातीत मिसळले जाते, जेणेकरून कुंभार त्याला नव्या रूपात घडवू शकेल. अग्निदेवांनी अंतिम निर्णय सांगितला, याला मला देऊ नका. अग्नी याचे घर नाही, याला तिच्या कुशीत द्या, जी याची खरी आई आहे, धरती माता. याला बीजाप्रमाणे पेरा. तुम्ही बीज जाळले तर ते राख होईल, पण ते धरतीत पेरले तर ते विश्रांती घेईल, आपल्या मुळांना पुन्हा प्राप्त करेल आणि एक दिवस नव्या जीवन रूपात उमलून येईल. अग्निदेवांचे हे वचन ऐकताच ऋषी उग्रतपांचे शरीर थरथरले. त्यांच्या हातातून तो कमंडलू, ज्याने ते श्राप देणार होते, सुटून पडला. त्यांचा सारा क्रोध अश्रूंच्या रूपात वाहून गेला. त्यांनी आपल्या चुकांची जाणीव झाली. ते अहंकारात मोक्षाचे हट्ट धरत होते, पण त्यांचा पुत्र तर पुनर्जन्माच्या यात्रेवर होता. तो अजून जीवनाच्या वर्गातून उत्तीर्ण झाला नव्हता. त्याला मुक्ती नव्हे तर नवी संधी हवी होती. ऋषींनी थरथरत्या हातांनी चिता विझवली. त्यांनी आपल्या पुत्राच्या देहाला कुशीत उचलले. जसे त्यांच्या जन्मावेळी प्रथमच उचलले होते, अगदी तसेच ते त्याला घेऊन वनाच्या सर्वात शांत व पवित्र कोपऱ्यात गेले. तिथे त्यांनी आपल्या हातांनी जमिनीत एक खड्डा खोदला. त्याला कब्र म्हणता येणार नव्हते, तो तर एक पाळणा होता. ऋषींनी बालकाला त्यात झोपवले. त्याच्या कपाळाला शेवटचे चुंबन दिले. माती टाकताना त्याला असे वाटले की ते पुत्राला दफन करत नाहीत, तर एका अमोल बीजाला सुरक्षित ठेवत आहेत. त्यांची प्रकृतीची धरोहर प्रकृतीलाच परत दिली. त्यांची दृष्टी आता नारदांकडे नव्हे तर क्षितिजा पलीकडे होती. जणू ते त्या सनातन सत्याचे दर्शन घेत होते. त्यांचा स्वर आता केवळ मित्राचा नव्हता, तो त्या जगद्गुरूचा होता, जो आत्म्याचे रहस्य उलगडतो. ते म्हणाले, नारद, म्हणूनच आपल्या सनातन धर्माच्या विधानात 2च प्राणी अग्नीत तपवले जात नाहीत, एक परम संन्यासी आणि दुसरा अबोध शिशु. या दोहोंमागचे विज्ञान
अत्यंत खोल आहे. श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करत म्हणाले, संन्यासी जो जिवंत असतानाच आपल्या देहाला तपवून घेतो, देवर्षी जेव्हा कोणी संन्यास घेतो तेव्हा तो विजा होम करतो, तो आपले यज्ञोपवीत, आपला कुल, आपले नाव आणि आपला अहंकार या सर्वांना आपल्या तपस्येच्या अग्नीत आहुती देतो. त्याचा देह आता केवळ हाडमासांचा ढाचा राहत नाही, तो एक मंदिर बनतो ज्यात ईश्वर वास करतो. आणि नारद मंदिरांना जाळले जात नाही, त्यांना भूसमाधी दिली जाते, जेणेकरून त्यांचे पवित्र देह धरतीत मिसळून तिलाही तीर्थ बनवतील. कृष्ण थोडे थांबले, त्यांच्या डोळ्यात वात्सल्य दाटून आले. आणि दुसरीकडे तो शिशु आहे जो आत्ताच धर्तीवर आला होता. तो जणू एखाद्या अतिथीसारखा होता, जो आपले सामान म्हणजेच आपली कर्मे घेऊन यायलाच विसरला होता, ज्याने अजून कर्मांचे खातेही उघडले नव्हते, ज्याने ना राग धरला, ना द्वेष केला, ना कुणाचे मन दुखावले, ना कुणावर अधिकार गाजवला. त्याचा देह तर त्या मातीच्या गोळ्यासारखा आहे, ज्यावर अजून जगाची कोणतीही छाप पडलेली नाही. त्याला अग्नीत जाळणे म्हणजे त्या शक्यतेचा नाश करणे, जी भविष्यात पुन्हा फुलू शकते. श्रीकृष्णांनी नारदांच्या खांद्यावर हात ठेवत अंतिम सत्य सांगितले, अग्नी फक्त त्यालाच जाळतो ज्याच्यामध्ये मीचे इंधन असते. पण संन्याशांचे मी आधीच मृत झालेले असते आणि बालकांचे मी अजून जन्माला आलेले नसते. हे दोघेही निर्दोष आहेत, हे दोघेही अग्निपरीक्षेच्या पलीकडे आहेत. त्यांना अग्नीची दाहकता नाही, तर धरती मातेची कुशी हवी. ती धरती जी माता आहे, जी संन्याशाला आपल्या अंतःकरणात सामावून विश्रांती देते आणि शिशुला आपल्या गर्भात घेऊन पुन्हा नव्या जीवनासाठी तयार करते. नारद मुनी जे कथेच्या प्रारंभी प्रश्न घेऊन आले होते, त्यांच्या डोळ्यातून आता अविरत अश्रू वाहू लागले. त्यांचे हृदय भरून आले. त्यांची जिज्ञासा आता भक्ती आणि ज्ञानात परिवर्तित झाली होती. त्यांनी हात जोडून मस्तक झुकवत म्हटले, हे केशवा, आज माझे नेत्र उघडले. आज समजले की स्मशानात ती माता का रडत नव्हती जेव्हा तिच्या बाळाला दफन केले जात होते. कदाचित तिच्या मातृत्वाला माहीत होते की अग्नी तिच्या फुलाला जाळू शकत नाही. तिला ठाऊक होते की तिचे बाळ मरण पावलेले नाही, ते फक्त माता धरणीच्या कुशीत झोपायला गेले आहे, पुन्हा जागे होण्यासाठी. तर मंडळी, अशा प्रकारे ते रहस्य उलगडले. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या लहान देवदूताला धरतीच्या कुशीत जाताना पाहिले तर शोक करू नका. हे लक्षात ठेवा, अग्नी फक्त त्याला जाळतो ज्यामध्ये अहंकाराचे इंधन असते. निरागसता तर अग्नीपेक्षाही अधिक पवित्र असते, जिच्यापुढे स्वयं अग्नीही नतमस्तक होतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण किंवा हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.